ही गोष्ट ऐकल्यानंतर काही मुलींना वाईट वाटेल, पण ही गोष्ट जेवढी कटू आहे तितकीच ती सत्य आहे. तुम्ही काही मुलींना विचारा, "तुला कोणत्या मुलाशी लग्न करायचंय? श्रीमंत मुलाशी लग्न करायचंय की गरीब मुलाशी?" तर 10 पैकी 9 मुली म्हणतील, "मला श्रीमंत मुलाशी लग्न करायचंय" आणि एकच मुलगी म्हणेल, की "मला गरीब मुलाशी लग्न करायचंय." पण मुलींचा असे विचार असतात, की मला नवरा श्रीमंत असावा, त्याच्याकडे खूप सारे पैसे असावे, त्याच्याकडे गाडी असावी, बंगला असावा, मी खूप ऐश्वर्यारामात राहावं, असं तिचं स्वप्न असतं. पण ह्या स्वप्नाला काहीच अर्थ नाही. जो मुलगा खूप श्रीमंत आहे ना, ज्याच्याकडे खूप सारे पैसे आहे ना, तो फक्त पैशाच्या पाठीमागे लागतो. तुमचे विचार, तुमच्या भावना त्याला समजत नाही. त्यामुळे जर संस्कारी मुलगा असेल ना, तर तुमच्या भावना, तुमचं सुख, तुमचं दुःख सगळ्या गोष्टी समजून घेईल. हीच गोष्ट जर तुम्ही मुलांना विचारलात ना, तर 10 पैकी 9 मुलं म्हणतील मला गरीब मुलीशी लग्न करायचंय आणि एखादा म्हणेल, की मला श्रीमंत मुलीशी लग्न करायचंय. पण जे 9 मुलं आहेत ना, त्यांचे विचार असे असतात, की मुलगी मला श्रीमंत नको, फक्त संस्कारी हवी. जर संस्कारी मुलगी मला आयुष्यभर साथ देणारी मिळेल ना, तर आयुष्यात मी सगळ्या गोष्टी मिळवू शकतो. पैसा मिळवू शकतो, गाडी, बंगला सगळ्या गोष्टी आयुष्यात मिळवू शकतो. फक्त मुलगी संस्कारी आणि प्रामाणिक हवी. एवढंच मुलांचं मत असतं. खरंच ही गोष्ट किती सत्य आहे, कुणाला किती पटली, ही गोष्ट कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्हा मुला-मुलींचे विचार मला ऐकायला खूप आवडतील. नक्कीच तुमचे विचार कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा.